नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये आज दिवसभर गाजलेल्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या त्या पटकन आता आपल्या समोर येतात। स्वाभाविकरित्या पहिली बातमी त्यातली आहे ती रोहित पवार यांनी सुरू केलेल्या आरोपांच्या धडाक्याची। अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद आहे याचा पुनरुच्चार रोहित पवार यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे अजित पवार यांच्या संदर्भात केलेलं विधान आणि व्यक्त केलेला संशय हा त्या दिवशी केला गेला ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारलाय। खरं तर याच्या आदल्या दिवशी आधी बोलणार अशी भूमिका घेतली गेली होती, मात्र आता मुहूर्त तो निवडलाय रोहित पवारांनी ज्या दिवशी सुनेत्रा पवारांनी आपल्या दिवंगत पतीची उरलेली जबाबदारी स्वीकारली। दुसऱ्या छायाचित्रामध्ये आपल्याला तशा पद्धतीचं कामकाज होताना दिसतं आहे। मात्र विशेष बाब त्यातली ही आहे की राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते यावेळेला उपस्थित तर होतेच, पण पार्थ पवार ठळकपणे या निमित्तानं आईच्या पाठीशी उभे असलेले दिसले। तिसरी बातमी आहे जी महाराष्ट्रात चर्चेला आली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून चक्क चंद्रपुरात भारतीय जनता पार्टीचं समर्थन करण्यात आलेलं आहे। वाटेल ते झालं तरी 2 गुजरात्यांच्या बरोबर जाणार नाही असं ठाकरेंनी मुंबई निवडणुकीत विधान केलं होतं, मात्र चंद्रपुरात त्या संदर्भातली परिस्थिती बदललेली दिसली आणि यानंतर संताप झालाय तो काँग्रेसचा। आता वळूयात या बातम्यांच्या विश्लेषणाकडे।